गेली आता जायचं मोबाईल दप्तर मी शेअर कर. आता येणार ती 8 जण बघतो. हा मध्ये येतात तू मरत फिरवतो. बाई बंद करा. आई बंद करा. संदेत हा मेला का झाली आता लादी अडवू नको जागा देऊ हे बाहेर काढ आयोजित विश्वनाथ लक्ष्मण गुजर स्मृती चषक 2025-26 कालचा पहिला दिवस होता. त्यामध्ये सेमी फायनल मध्ये दाखल झालेले संघ श्री महादेश्वर क्रिकेट संघ आणि सोबतच त्यांच्यासोबतच अनुभवदेव क्रिकेट संघ सेमीफायनल मध्ये दाखल झाले. त्यानंतर आजचा हा दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसाचा पहिला सामना होता महादेश्वर क्रिकेट संघ विरुद्ध डमीवरती कोणी टीम नसल्या कारणाने त्यांना प्राइज भेटून पुढच्या फेरीमध्ये पदार्पण करता येते महादेश्वर क्रिकेट संघ. आणि त्यानंतरचा हा आजच्या दिवसाचा दुसरा सामना चालू करण्यात येतोय गणेश कृपा क्रिकेट संघ विरुद्ध यंगस्टार वीरवाडी क्रिकेट संघ.
पहिला चेंडू फेकला जातो शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू. चेंडू शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू होता. बोलावला गेला लेग साईडच्या दिशेने जातोय बॉर्डर लाईनच्या बाहेर 4 धावेसाठी. दुसरा चेंडू डोलवला एका कव्हरच्या दिशेने. तिकडे खेळ होण्याची संभावना होती परंतु थोडं मिस झाला आणि 2 धावा या दोन्ही संघाची धावसंख्येत भर. संघाची धावसंख्या होते 6 आणि डाव्या हॅटीच्या अतिरिक्त बाहेरचा चेंडू अतिरिक्त धाव होते 7 अशी. पुन्हा एकदा मनोज पराडकर राईट आर्म राऊंड विकेट मारा करते निलेश हिरनाईक साठी. पुन्हा एकदा शॉर्ट प्रकारचा चेंडू हलके कट केलाय मिड ऑफच्या दिशेने. तिकडे क्षेत्ररक्षक आहेत पंकज. चेंडू अडवला जातो त्या दरम्यान 1 धाव पूर्ण होते. एका धावेने संघाची धावसंख्येत भर. संघाची धावसंख्या होते ती बिनगडी बाद 8 अशी. पहिले षटक चालू असताना पुन्हा एकदा बुलस मारतो चेंडू डोलवलाय कव्हरच्या दिशेने. पाहूया किती धावा येतात. तिकडे क्षेत्ररक्षक चेंडू अडवला जातो चांगल्या प्रकारे. एकच धाव मिळते ती गणेश कृपा क्रिकेट संघाला. या एका धावेची धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती बिनगडी बाद 9 अशी. पहिलं षटक चालू मारा करतील मनोज पराडकर. पुन्हा एकदा फुलर लाईनचा चेंडू टोलवलाय डिस्कर लेगच्या दिशेने. पाहूया किती धावा येतात. चेंडू जातो बॉर्डर लाईनच्या बाहेर 4 धावेसाठी. या 4 धावेनिशी स्वतःच्या वैयक्तिक खात्यामध्ये 4 धावा जोडतोय. तसेच संघाची धावसंख्येत भर. संघाची धावसंख्या होते ती बिनगडी बाद 13 अशी. पहिलं षटक कुठेतरी महागडं पडतंय असं वाटतंय. पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकला होता निलेश हिरनाईकनी. त्यानंतर आताचा दुसरी बॉल त्यांच्या बॅट मधून निघते. पुन्हा एकदा स्लो वन चेंडू हलकेच कट केला. आपल्या फॉलो रूम मध्ये पाहूया रनआउट होईल का. मात्र यशस्वीरित्या 1 धाव पूर्ण करतात. त्या दरम्यान षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 14 अशी धावसंख्या होते ती गणेश कृपा क्रिकेट संघ मिराशीवाडी यांची. थोडस महागड षटक म्हणावं लागेल मनोज पराडकर यांचं. या षटकामध्ये पाहायला गेलं तर पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा, तिसऱ्या चेंडूवरती सिंगल, चौथ्या चेंडूवरती सिंगल, त्यानंतर 5व्या चेंडूवरती चौकार ठोकला होता तो निलेश हिरनाईकने डीप स्कोअर लेगच्या दिशेने. आणि 6व्या चेंडूवरती आपल्याच फॉलो ग्रुप मध्ये एक चोरटी धाव घेतलेली. अशा 14 धावा जमवल्यात या पहिल्या षटकामध्ये मनोज पराडकर यांच्या. त्यानंतर वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीने दुसरं षटक घेऊन येत आहेत ते किरण. मारा करेल 5 ते 6 पावलांचं रणअप घेऊन किरण कोयडे निलेश हिरनाईक साठी पंचांकडून गार्ड घेऊन खेळण्यासाठी तयार निलेश हिरनाईक. पाहूयात किरण कोयडे. फुललेचा चेंडू टोलवलाय मिड ऑफच्या डोक्यावरून. पाहूया किती धावा येत आहेत. चेंडू मागे क्षेत्ररक्षक धावतोय. चेंडूचा मारा केला जातोय. त्या दरम्यान 3 धावा पूर्ण केल्या जाते. 4थ्या धावासाठी धावण्याचा प्रयत्न, परंतु 3च धावांवरती समाधान मानावे लागेल ते गणेश कृपा क्रिकेट संघाच्या या खेळाडूंना. तर या 3 धावांची संघाची धावसंख्या होते ती 17 अशी. पुन्हा एकदा किरण कोयटे हलकेच
शॉट पुल केला जातोय बॉर्डर लाईनच्या दिशेने, चेंडू जातोय, चेंडू वेध घेतोय बॉर्डर लाईनचा आणि या 4 धावा 4 धावांची संघाच्या धावसंख्येत भर आणि प्रसाद आपल्या वैयक्तिक खात्यात पहिली बाउंड्री ठोकतोय तो 4 धावांची संघाची धावसंख्या होते ती 21. आपली चेंडू होता, चेंडूचा वेध घेतला आणि टोलवून दिला तो डीप मिड विकेटच्या दिशेने. पुन्हा एकदा चेंडू बॅट खालचा चेंडू टोलवला बॉर्डर लाईनच्या दिशेने. पाहूया किती धावा देऊन जाईल आणि या 6 धावा येतात. 7 महाडीच्या बॅट मधून अप्रतिम फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. पाहिलं चेंडू येतो आपल्या बॅट खाली आणि टोलवून दिलाय तो काऊ कॉर्नरच्या दिशेने 6 धावेसाठी. या 6 धावेची संघाची धावसंख्या होते ती बिनगडीबाद 27 अशी. चांगले चेंडू प्लस बॉर्डरच्या बाहेर फेकण्यात येईल हे आपल्या बॅट मधून. पुन्हा एकदा किरण पॉइंट शॉट चेंडू टोलवलाय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. पाहूया किती धावा मिळते. चेंडू जातोय बॉर्डर लाईन लगत आणि चेंडू क्रॉस करतोय बॉर्डर लाईन 4 धावेसाठी. या 4 धावा प्रसादच्या खात्यात जोडतात. त्याचप्रमाणे संघाच्या धावसंख्येत भर संघाची धावसंख्या होते ती 31 अशी. पहिल्या चेंडूवरती त्यानंतर चौकार षटकार आणि चौकार ठोकला जातो प्रसादच्या मार्फत. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू टोलवलाय कॉर्नरच्या दिशेने. पाहूया किती धावा जमवल्या जात आहेत. थोडं धावांवर बांधतायत ते प्रसाद आणि निलेश. खूपच महागडं षटक म्हणावं लागेल किरण यांचं. पहिल्या चेंडूवरती 3 धावा, त्यानंतर चौकार, त्यानंतर षटकार आणि पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चौकार मारला होता प्रसाद महाडिक याने आणि या चेंडूवरती 2 धावा. पुन्हा एकदा किरण कोयटे मिडल स्पॉटचा चेंडू हलक्यात उसळी घेतला होता. बॉल काही जज करता आला आणि त्या दरम्यान एकदा पूर्ण आणि 2 धावा पूर्ण करतात आणि या दरम्यान दुसऱ्या षटकाची समाप्ती होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बिनगडीबाद 35 अशी धावसंख्या होते ती गणेश कृपा क्रिकेट संघाची. या षटकामध्ये पाहायला गेलं तर टोटल 21 धावा देऊन जातो तो किरण कोयडे. पहिल्या चेंडूवरती 3 धावा, त्यानंतर प्रसाद महाडिक स्ट्राईक वरती आला होता आणि आल्या आल्या चौकार ठोकला होता प्रसाद महाडिकने. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर षटकार, त्यानंतर पुन्हा एकदा डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चौकार ठोकला होता. पुढच्या चेंडूवरती 2 आणि त्यानंतर पुन्हा एकदा शॉर्ट मिस झाली होती परंतु मिसफील्ड मुळे त्यांना 2 धावा मिळून गेल्या प्रसाद आणि निलेशला. अशा प्रकारे 21 धावा गेल्या दुसऱ्या षटकामध्ये. षटकामध्ये टोटल स्कोर होतोय तो बिनगडीबाद 35 अशी 2 षटकांनंतर. आता पाहूयात वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीनं तिसरं षटक घेऊन येतो देवेंद्र गाडी. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट मारा करेल, लेफ्ट हँड राऊंड द विकेट मारा करेल तो निलेश निर्णायकसाठी. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करेल तो निलेश हिरणाईसाठी. स्पॉटचा चेंडू मिस करून जातो यष्टी रक्षकाला. त्या दरम्यान काही स्वरूपात 1 धाव पूर्ण करतात. दुसरे धावेसाठी नकार देत आहेत ते निलेश हिरणाईक आणि 1 धाव 22 स्वरूपाची 1 धाव संख्या होते ती 36 अशी. लॉंग लेगच्या दिशेने बोलवण्याचा प्रयत्न होता निलेश हिरणाईकचा परंतु फस्त आणि 22 स्वरूपात 1 धाव. पुढील चेंडू टाकतो देवेंद्र गाडी प्रसाद महाडिक साठी. पुन्हा प्रकारचा चेंडू टोलवलाय लॉंगच्या दिशेने. पाहूया
होईल का आणि कॅच घेतली जाते तिकडे मात्र चित्ररथक आपल्याला पाहायला मिळतं. किरण कोयने चांगल्या प्रकारे झेल टिपला जातोय आणि प्रसाद महाडिकेची खेळी संपुष्टात येते. त्याला डकआउट मध्ये रिटर्न जावं लागतंय. देवेंद्र गाडी यांनी दुसऱ्या चेंडूवरती प्रसाद महाडिक याला डगआउट मध्ये पाठवले. आता पाहूया प्रसाद महाडिक याची जागा घेण्यासाठी कोण येतोय तो. निलेश हिरडाईक आणि प्रसाद महाडिक यांनी चांगली सुरुवात करून दिली आहे. अवघ्या 2 ओव्हर मध्ये 35 धावा कुठल्या होत्या त्या. आता मात्र प्रसाद महाडिक याची जागा घेण्यासाठी येतोय तो. नाडनगावचा वंडर बॉय वेदांत मिराशी आता नुकतीच चालू असलेली किंजवडे प्रीमियर लीग मध्ये पाहायला गेलं तर आपल्या नावाची छाप व तसेच आपल्या गावाची छापही सोडतोय तो या किंजवडेच्या ग्राउंड वरती. आपल्या फलंदाजीने हवा आपल्या गोलंदाजीने सर्व क्रिकेट प्रेमींना प्रेमात पाडले ते वेदांत मिराशी याने. असंच अजून पुढे आपल्या गावाचं व स्वतःचं नाव पुढे करत राहा हीच आमची इच्छा व आमचा पाठिंबा कायम असेल. तरी स्ट्रायकिंग एंडवरला मिस्टर वेदांत मिराशी आपल्याला पाहायला मिळतो. देवेंद्र घाडी पाहूयात कमी प्रकारचा चेंडू टोलवलाय फायलेच्या दिशेने. पाहूया किती धावा मिळतात त्या चेंडूवर. बाउंड्री लाईन लगत पाहूया अडवला जातोय का चेंडू. अडवला जातोय. क्षेत्ररक्षकाची चेंडूची फेकी होते. त्या दरम्यान 3 धावा पूर्ण होत आहेत. 3 धावेनिशी संघाच्या धावसंख्येत भर व सतत खातं खोलतोय तो वेदांत आणि संघाची धावसंख्या येऊन थांबते ती 39 अशी. पुन्हा एकदा देवेंद्र खाडी स्पॉटचा चेंडू कट केला आपल्या फॉलो रूम मध्ये. बॉल फॉलो कॉल त्या दरम्यान एका धावेने संघाची धावसंख्या होते ती 1 गड्याच्या मोबदल्यात 40 अशी. पुन्हा एकदा बॅटचा चेंडू कॅच घेण्याची संभावना दिसते परंतु जेल सुटला जातोय. चांगला मौका होता वेदांत मिराशी याला डगआउट मध्ये पाठवण्याचा परंतु मिसफील्ड होते. कॅच कुठली होती परंतु चेंडू खाली क्षेत्ररक्षक येऊ शकला नाही. कुठेतरी देवेंद्र घाडी यांना सफलता भेटली असती. चांगली गोलंदाजी करतायत आपल्या संघासाठी. पाहायला गेलं तर पहिल्या 2 षटकांमध्ये खूप रन्स केले होते परंतु या षटकामध्ये चांगल्या प्रकारे कमबॅक करतात देवेंद्र घाडी. एक सफलता भेटली असती देवेंद्र घाडी यांना. आतापर्यंतच्या चालू षटकामध्ये पाहायला गेलं तर 6 धावा दिल्या देवेंद्र घाडी याने. चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते देवेंद्र घाडीकडून. पाहूया देवेंद्र घाडी पुढील चेंडू निलेश हिरनाईकसाठी. चेंडू हलकेच कट केलाय. लेगच्या दिशेने पाहूयात बॉर्डरेल गाठेल का आणि चेंडू जातोय बॉर्डर लाईनच्या बाहेर 4 धावेसाठी. या 4 धावेनिशी संघाच्या धावसंख्येवर संघाची धावसंख्या येऊन थांबते ती 45. निलेश हिरनाईक याच्या बॅट मधून निघालेली ही 3री बाउंड्री असेल. चांगल्या प्रकारची फलंदाजी करते निलेश हिरनाईक. टप्पा पाहून त्यावर प्रहार केला जातोय. चांगल्या प्रकारची फलंदाजी निलेश हिरनाईक यांच्याकडून बघायला मिळते. त्या दरम्यान षटकाची समाप्ती देवेंद्र घाडी यांनी चांगल्या प्रकारचं षटक टाकलं असं म्हणावं लागेल. कारण या षटकामध्ये पाहायला गेलं तर फक्त त्याने 10 धावा देऊन 1 विकेट प्राप्त केली होती देवेंद्र घाडी याने. पाहूयात वैयक्तिक दुसरं संघाच्या वतीने 4थं षटक घेऊन मनोज पराडकर मारा करेल मिस्टर वेदांत मिराशी साठी. वय कमी आहे परंतु जिद्द मात्र मोठी आहे. स्लोअर वन चेंडू ठरवलाय
संघाच्या दिशेने पाहूया किती धावा जमतील. एक धाव तर पूर्ण होते, दुसऱ्या धाव धावतात, दुसरी ही धाव पूर्ण होते, तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता परंतु तो केला जातोय आणि या धाव आहे 2 धावेची संघाची धावसंख्या येऊन थांबते ती 47 अशी. एकदा मनोज पराडकर चेंडू फुलवला, चेंडू होता टोलवला डिस्प्लेअर लेगच्या दिशेने, तिकडे मात्र क्षेत्ररक्षक दिसतो वेदांत पुजारे. चेंडूची फेकी होते, ओव्हरथ्रो होते, मात्र चांगल्या प्रकारे कव्हर दिला जातोय आणि या 2 धावा, या 2 धावेनेशी संघाची धावसंख्या होते ती 1:49 अशी. पुन्हा एकदा मनोज पराडकर वेदांत मिराशीसाठी. वेदांत वारंवार हिट करण्याचा प्रयत्न करतोय परंतु बॅट खाली काही चेंडू येत नाहीये. त्या दरम्यान हा नो चेंडू म्हणावा लागेल. मनोज पराडकर यांचा अतिरिक्त धावेची संघाची धावसंख्या होते ती 50 अशी. पुन्हा एकदा मनोज पराडकर शॉर्ट प्रकारचा चेंडू टोलवला लेग साइडच्या दिशेने, पाहूया किती धावा मिळून जातील. चेंडू जातोय बाउंड्री लाईन पार. 6 धावा, या 6 धावेची संघाची धावसंख्या होते ती 56 अशी. आता कुठेतरी वेदांत आपला हात खोलतोय, धावा जमवतोय, आता कुठेतरी लाईन भेटतोय त्याला. मगासपासून तो हिट करण्याचा प्रयत्न करत होता परंतु त्याच्या पट्ट्यात काही चेंडू येत नव्हता, परंतु ज्या प्रकारे चेंडू फेकला गेला तसंच फेकून दिला षटकाराच्या बाहेर. पुन्हा एकदा पुढे सरसावत फेकून दिलाय चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. चेंडू क्रॉस करतोय बाउंड्री लाईन. 6 धावेसाठी अप्रतिम शॉट पाहावी लागेल ती आपल्याला वेदांत मिराशी याच्या बॅट मधून. फ्रंट फुटला येऊन टोलवून दिलाय तो डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. पुन्हा एकदा मनोज पराडकर वेदांत मिराशीसाठी हलकेच कट केलाय. पाहूया किती धावा मिळून जातील. चेंडू अडवला जातो प्रशांत पुजारे यांच्या मार्फत. अप्रतिम क्षेत्ररक्षक म्हणावा लागेल प्रशांत पुजारे यांचं. या 2 धावा, दोन धावेची संघाच्या धावसंख्या होते ती 1:64 अशी. पुन्हा एकदा मनोज पराडकर, पुन्हा एकदा शॉर्ट प्रकारचा चेंडू फेकून दिला षटकाराच्या दिशेने, पाहूया किती धावा मिळून जातील. तिकडे मात्र क्षेत्ररक्षक हजर आणि वेदांत मिराशी याला बॅक टू पॅव्हलियन जावं लागतंय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता वेदांत यांचा परंतु बॅटवर येऊ शकला नाही चेंडू आणि चेंडू जातोय सूरज बाईत यांच्या हातामध्ये. चेंडू विसावतोय सूरज बाईत यांच्या हातामध्ये. अप्रतिम झेल म्हणावा लागेल सूरज बाईत यांचा. आता मात्र वेदांत मिराशी थोडी वादळी खेळी दिसली होती. ग्राउंड वरती लागोपाठचे 2 षटकार ठोकले होते, एक डीप स्क्वेअरच्या दिशेने आणि दुसरा डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, परंतु आता मात्र वेदांत मिराशी माघारी जावं लागतंय ते. आता मात्र वेदांत मिराशी याची जागा घेण्यासाठी येतो तर त्याचाच मोठा बंधू रोहन मिराशी. वैयक्तिक दुसरं संघाच्या वतीने 5वं षटक घेऊन होते किरण कोयटे. पुन्हा एकदा पुढे स्पॉटचा चेंडू हलकेच कट केला जातोय मिड ऑफच्या दिशेने. आउट होण्याची शक्यता होती परंतु सुरक्षितरित्या क्रीज मध्ये पोहोचतोय तो निलेश हिरणाईक. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळेल तो रोहन मिराशी. रोहन मिराशी सुद्धा
आक्रमक पारी खेळू शकतो आणि आतापर्यंत पाहायला गेलं तर नाडांमध्ये आक्रमकतेसाठी ओळखला जातो तो रोहन मीराशी. पाहूया किरण कोयडे कशा प्रकारचा चेंडू फेकला जाईल किरण कोयडे कडून. चेंडू तशाच आला तसा फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. पाहूया किती धावा होतील त्या आणि धावा मिळून जात आहेत 6. अप्रतिम शॉट खेळली जाते ते रोहन मीराशी यांच्याकडून. चेंडूची पारख केली आणि तशाच प्रकारे फेकून दिला तो बाउंड्री लाईनच्या दिशेने 6 धावेसाठी. 6 धावेनिशी आपल्या संघाचं धावा वाढवतो व स्वतःचंही खातं उघडतो तो रोहन मीराशी. आल्या आल्या फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. या 6 धावा आणि 6 धावेनिशी संघाची धावसंख्या होते ती 2 गड्यांच्या मोबदल्यात 71 अशी. डगआउट मधून तयार होऊन आलेला दिसतो रोहन मीराशी. पुन्हा एकदा शॉर्टपिच प्रकारचा चेंडू. पुन्हा एकदा किरण कोयडे. उलटलेला चेंडू टोलवला लॉंग ऑफच्या दिशेने. पाहूया झेल होईल का. तिकडे मात्र झेल होत नाहीये आणि क्षेत्ररक्षकाला चकून चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावेसाठी. या 4 धावेनिशी संघाची धावसंख्या होते ती 75 अशी. फुलर लेनचा चेंडू होता टोलवला होता लॉंग ऑफच्या दिशेने. तिकडे मात्र क्षेत्ररक्षक कोणी जेल होण्याची संभावना होती परंतु क्षेत्ररक्षकाला चकून चेंडू जातो बाउंड्री लाईनच्या बाहेर. आता पुन्हा एकदा किरण कोयडे रोहन मीराशी शॉर्टपिच चेंडू टोलवल्या षटकाराच्या दिशेने. तिकडे मात्र वेदांत पुजारे क्षेत्ररक्षक करत असताना दिसतो त्याला चकून चेंडू जातोय चौकार. वेदांत पुजारे यांना झेल टिपण्याचा चांगला चान्स होता परंतु तो गमावतोय आणि चेंडू जातोय सीमारेषे पार 4 धावेसाठी. या 4 धावेनिशी स्वतःच्या खात्यामध्ये रोहन धावा जोडतोय व संघाची धावसंख्या होते ती 79 अशी. आतापर्यंत पाहायला गेलं तर कालच्या दिवसातला हायस्ट स्कोर होता अनुभव क्रिकेट संघाचा 70 असा. त्यालाही क्रॉस करून गणेश कृपा क्रिकेट संघ पुढे जातोय. पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू टोलवल्या षटकाराच्या दिशेने. झेल होईल का. तिकडे मात्र चांगली जजमेंट होती बाईत यांची परंतु झेल सुटला जातोय. चेंडूची फेकी केली जाते त्या दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या जातात ते रोहन आणि निलेश याच्या. फुलर लेनचा चेंडू होता. चेंडू जायला पाहिजे होता बाउंड्री लाईनच्या बाहेर परंतु वारा चालत असल्यामुळे चेंडू तिथवर पोहोचला नाही. चेंडू गेला होता सूरजबाई यांच्या हातामध्ये परंतु मिसफील्ड झाली. खेळ सुटला आणि रोहन मीराशी यांना हे दुसरे जिंकण मिळाले ते. संघात 5व्या षटकाची समाप्ती होते. गड्यांच्या मोबदल्यात 81 अशी धावसंख्या होते ती गणेश कृपा संघाची. या स्पर्धेमध्ये हायस्ट स्कोर म्हणावा लागेल संघाचा हा 81 धावा. कालच्या दिवसात अनुभव क्रिकेट संघाने 17 धावा पटकावल्या होत्या परंतु त्याला क्रॉस करून आता मात्र शेवटचं षटक घडामोडीचं षटक 6वं षटक घेऊन येत आहेत ते सूरज बाई. त्याला सामोरे असेल ओपनिंग फलंदाज निलेश हिरेनाईक. फुलर लेनचा चेंडू हलकेत कट करण्याचा प्रयत्न परंतु डाव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू. अतिरिक्त धावसंख्या होती ती 82 अशी. एकदा सूरज बाई. फुलर लेनचा चेंडू टोलवला लांबाच्या दिशेने. तिकडे मात्र देवेंद्र गाडी
चेंडू खाली येत आहेत, धावा घेतली जाते, दुसरे धावेसाठी धावतात. 2 धाव पूर्ण होतील का? नाबाद 2 धाव पूर्ण होत आहेत. या 2 धाव्यांची संघाची धावसंख्या होते ती 84. सलामीवीर आपल्याला पाहायला दिसतोय निलेश हिरनाईक पहिल्या ओव्हर मध्ये आला होता, अजूनही क्रीजवर टिकून आहे. बाहेर खेळण्याचा प्रयत्न पाहूयात. आणि अतिरिक्त धाव वाईट स्वरूपात धाव्याच्या बाहेरचा चेंडू होता. धावसंख्या होते ती 85 अशी. पुन्हा एकदा त्यावेळेसच्या इतकंच बाहेरचा चेंडू अतिरिक्त धावा होत आहेत 86. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न कट केलाय, धावा घेण्याचा प्रयत्न पाहूया रनआउट होतील का? क्रीज मध्ये सुरक्षित आपल्या फॉलो थ्रू मध्ये कट केला होता निलेश हिरनाईक यांनी चेंडू, परंतु रनआउट काही करता आला नाही. आणि एका धावेची संघाची धावसंख्या होते ती 87 अशी. पुन्हा एकदा बॅट कालचा चेंडू यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. रोहन मिराशी यांना काही चेंडू समजत नाहीये, परंतु चेंडू होता डाव्या एटीच्या बाहेरचा चेंडू, अतिरिक्त धाव आणि त्याचसोबत एक बाईस स्वरूपात ही एक धाव, अशा 2 धावा आणि धावसंख्या होते ती 89. वारंवार वाईट फेकला जातो सूरज बाईत कडून. पुन्हा एकदा डोळसपासचा चेंडू, आता मात्र पुन्हा एकदा अतिरिक्त धावा. वारंवार वाईट फेकते तो सूरज बाईत. ओव्हर मध्ये 6 अतिरिक्त धावा दिले सूरज बाईत याने. पुन्हा एकदा प्रकारचा चेंडू अतिरिक्त खूपच बाहेरचा चेंडू वाईट घोषित केला जातो, त्यासोबत 22 स्वरूपात एक धाव, अशा संघाची धावसंख्या होते ती 92 अशी. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये सर्वात मोठा हाय स्कोर ठेवण्यात यशस्वी होतोय तो गणेश कृपा क्रिकेट संघ. पुन्हा एकदा शॉर्टकट प्रकारचा चेंडू हलकीत कट केला जातो, चेंडू जातो, चेंडू मागे किरण कोंडे पाहायला येतोय. देवेंद्र थ्रो केला जातोय, रनआउट घेण्याचा प्रयत्न, परंतु 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण करते ते रोहन आणि निलेश. सूरज बाई बॅट काढता चेंडू टोलवल्या समोरच्या दिशेने, पाहूया झेल होईल का? मात्र चेंडू अडला जातो नैसर्गिक अडथळ्यामुळे. त्या दरम्यान थ्रो केला जातो देवेंद्र घाडी यांच्याकडून. त्या 2च आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 धावेची संघाची धावसंख्या होते ती 96 अशी. 100 रन साठी मात्र 4 रन काढावे लागतील सेंचुरी पूर्ण करायची असेल त्या संघाची. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू उडवल्या लॉंग लेगच्या दिशेने, पाहूया किती धावा मिळून जातील. आणि ह्या 6 धावा निघतायत त्या रोहन मिराशी यांच्या बॅट मधून. चांगल्या प्रकारे पिक केला गेला होता बॉल आणि जाऊन पोहोचला तो बाउंड्री लाईनच्या दिशेने. आणि या 6 धावा मिळत आहेत त्या गणेश कृपा क्रिकेट संघाचा.
धाव येऊन पोहोचतात 102 अशी संघाची सेंचुरी लागते ते धाव फलकावरती. अप्रतिम फलंदाजीचं प्रदर्शन केलं जात आहे गणेश कृपा क्रिकेट संघाच्या या फलंदाजांकडून. प्रथम आलेला प्रसाद महाडिक, त्यानंतर पुन्हा एकदा शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू टोलवून दिलंय लॉंग लेगच्या दिशेने. पाहूयात किती धावा मिळून जातील आणि हा चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावेसाठी. त्या 6 धावेची संघाची धावसंख्या होते ती 108 अशी. आणि यंगस्टर क्रिकेट संघाला जिंकण्यासाठी धावा पाहिजे 109. चालू सामन्यामध्ये पाहायला गेलं तर पहिली इनिंगची समाप्ती होते म्हणजे 6 षटकांचा खेळ संपतोय. पहिल्या षटकामध्ये पाहायला गेलं तर मनोज पराडकर गोलंदाजीसाठी आलेले, त्या षटकामध्ये निलेश हिरणाईक यांनी 2 बाउंड्री ठोकल्या होत्या. त्या 2 बाउंड्रीच्या जोरावरती 14 धावा पटकावल्यात यशस्वी ठरला होता गणेश कृपा क्रिकेट संघ. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये प्रसाद महाडिक बरसला होता. 2 चौकार 1 षटका त्याच्या बॅट मधून पाहायला मिळालं. टोटल 21 धावा त्या षटकामधून आल्या होत्या. त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये देवेंद्र घाडी यांचं वर्चस्व पाहायला मिळालं. प्रसाद महाडिक यांना बॅक टू पॅव्हलियन पाठवलं होतं देवेंद्र घाडी यांनी, परंतु त्या षटकामध्ये सुद्धा 10 धावा गेल्या होत्या. त्यानंतर चौथ्या षटकामध्ये पाहायला गेलं तर मिस्टर वेदांत मिराशी आपल्याला स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळाला होता. वेदांत स्ट्राईक वर असेल तर नक्की षटकार चौकार आपल्याला पाहायला मिळाले होते. 2 षटकार ठोकले होते मनोज पराडकर यांना. त्या ओव्हर मध्ये पाहायला गेलं तर टोटल 19 धावा आल्या होत्या. त्यानंतर 5व्या षटकामध्ये किरण कोयने बॉलिंगवर आले होते. त्या षटकामध्ये सुद्धा
देवेंद्र आवाज नाही आहे तो. नॉकआउट मध्ये रिटर्न पाठवण्यात यशस्वी आता ठरतो वेदांत मिराशी. पहिल्या चेंडूवर पहिली सफलता मिळते ती वेदांत मिराशी याला. हा चांगेश्वर क्रिकेट संघाचा कर्णधार पॅव्हलियन बॉक्स मध्ये यायचंय. चांगेश्वर क्रिकेट संघाचा कर्णधार अविनाश गाडी. पाहूया देवेंद्र गाडी याची जागा घेण्यासाठी आलाय ते सूरजबाई. साईड चेंज करून मारा करेल तो वेदांत मिराशी. सफल गोलंदाज त्याला पहिल्याच चेंडूवर सफलता मिळाली होती. पुन्हा एकदा गोल्डन स्पॉटचा चेंडू टोलवला षटकाराच्या दिशेने. पाहूया झेल होईल का आणि झेल होतो. तिकडे मात्र क्षेत्ररक्षक दिसतोय तो रोहन मिराशी. चांगल्या प्रकारे जजमेंट घेऊन झेल टिकला जातो. वेदांत मिराशी याच्या खात्यात ही दुसरी सफलता. आता मात्र हॅट्रिक वर येऊन थांबतो तो वेदांत मिराशी. हॅलो हॅलो गोल्डन डकचा शिकारी बनतो तो सूरजबाई. आता मात्र हॅट्रिक वर पाहायला मिळतो वेदांत मिराशी याचा तिसरा चेंडू षटकामधील. गोल्डन स्पॉटचा चेंडू हलकेच कट केलाय. आपल्या फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण सजवून घेतलं होतं त्या प्रकारचं. मात्र हॅट्रिक हुकतय धीरज. स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. हलकेच कट केला जातोय. आता पाहूया पुन्हा एकदा वेदांत मिराशी 10-12 पावलांचं रणप घेऊन चेंडू टोलवला गेलाय. तिकडे मात्र क्षेत्ररक्षक हजर. मिड विकेटच्या दिशेने सार्थक महाडिक. वेदांत मिराशी याच्या खात्यात जाते तिसरी विकेट संघाला मिळवून देतो. चौथी विकेट मिळवून देतोय वेदांत मिराशी. आपल्या खात्यामध्ये 3 विकेट जमा करतो. अप्रतिम गोलंदाजी म्हणावी लागेल. अजूनही एकही धाव दिली गेली नाहीये वेदांत कडून. पाहूयात मेडन ओव्हर होईल का. मॅच सगळे बघतो तुका आता कोण येणार कोण नाही येत मॅच बघ आता मात्र यंगस्टर क्रिकेट संघाचे धडाडीचे फलंदाज पंकज सारंग. आपल्या प्रकारचे चेंडू होता. चेंडू जातोय निर्धाव यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. आता मात्र शेवटचा चेंडू असेल वेदांत मिराशी याच्या गोलंदाजीचा. पाहूयात मेडल जाईल का. बॅटचा चेंडू टोलवला लांबाच्या दिशेने. 1 धावा मात्र घेतली जाईल. मेडल ओव्हर होण्याची संभावना होती परंतु पंकज सारंग याने बॅटला एज लागून एक धाव पूर्ण केली. या एका धावेनिशी संघाची धावसंख्या होते ती 16 अशी. त्या दरम्यान षटकाची समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद 16 अशी धावसंख्या होते ती यंगस्टर क्रिकेट संघाची. आता मात्र जर यंगस्टर क्रिकेट संघाला जिंकायचं असेल तर अवघ्या 3 षटकांमध्ये 93 धावा ठोकाव्या लागतील.
चालू षटकामध्ये पाहायला गेलं तर तिसऱ्या षटकामध्ये वेदांत याने 3 विकेट घेऊन मात्र एकच धावा दिलेली अप्रतिम षटक मारलंय ते वेदांत मिराशी याने. आता मात्र ते रोहन मिराशी 15-20 पावलात रनअप घेऊन चेंडू फेकला जातोय, चेंडू जातोय चिप्स कव्हर लेगच्या दिशेने. एक धाव पूर्ण केली जाते. एका धावेनिशी संघाची धाव संख्या होते ती 17ची. कांगेश्वर क्रिकेट संघाचा कर्णधार पॅव्हलियन बॉक्स मध्ये यायचंय. मात्र रोहन मिराशी पुन्हा एकदा शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू डोलवला गेलाय डिस्कर लेगच्या दिशेने. पाहूया किती धावा जमतील ते दुसरे धावेसाठी धावतात. दुसरी ही धाव पूर्ण यशस्वीरित्या पूर्ण करतायत ते मनोज पराडकर. सेकंड डाऊनला आलेले मनोज पराडकरने आता जाऊन कुठेतरी आपलं खातं उघडलंय. 2 धावेनिशी संघाची धाव संख्या होते ती 19ची. पुन्हा एकदा शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू हलकेच एजला तो चेंडू जातो फर्स्ट स्लिपच्या दिशेने. चेंडू अडवला जातो त्या दरम्यान एक धाव पूर्ण करतात ते मनोज आणि पंकज. पुन्हा एकदा रोहन मिराशी पंकज सारांसाठी टोलवल्या दिशेने. पाहूया किती धावा जमतील त्या दरम्यान चेंडू खाली आणि ही एक धाव आहे. एका धावेने संघाची धाव संख्या होते ती 22 अशी मला वाटतंय. प्रत्येक चेंडूवरती षटकार ठोकावा लागेल तो यंगस्टर क्रिकेट संघाच्या खेळाडूंना. कारण जिंकण्यासाठी अजूनही 88 धावांची गरज आहे. चेंडू टोलवला गल्लीमध्ये चेंडू जातो त्या दरम्यान यष्टी रक्षक चांगल्या प्रकारे झेल आणि मनोज पराडकर यांना डगआउट मध्ये रिटर्न जावं लागते. रोहन मिराशी यांच्या खात्यामध्ये पहिली विकेट जमा होते आणि संघाला सफलता मिळवून देते 5वी. तर 5 गडी बाद 21 अशी धावसंख्या होते ती यंगस्टर क्रिकेट संघ विरवाडी झालं की सोन्याक बोलव सोन्याक. सिद्धू बुड्डी दे कापी दे घरी होता. तर बॅट्समन ना बबन जोशी उल्लेखमत चेंडू छोटस अपील त्या दरम्यान षटकाची समाप्ती. बबन जोशी बबन जोशी आपल्याला पाहायला मिळते नॉन स्ट्रायकिंग एंडला. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला येत आहेत ते पंकज सारंग यंगस्टर क्रिकेट संघाचे धडाडीचे फलंदाज. आता मात्र गोलंदाजीसाठी पहिले संघाचे 5वे षटक घेऊन येतील. फुलरलेचा चेंडू स्लोअर वर चेंडू फसला जातोय पंकज आणि चेंडू जातोय निर्धाव. अवघ्या 12 चेंडूंमध्ये 88 धावा पटकावायच्या अशक्य असं टार्गेट आहे. आता पुन्हा एकदा स्लोअर वर चेंडू पंकज सारंग वारंवार बीट होत आहेत. पाहूया पुन्हा एकदा फुलरलेचा चेंडू होता. स्लोअर वर चेंडू असल्या कारणाने पंकज सारंग यांना चेंडू समजत नाहीये. चेंडू जातोय निर्धाव. स्लोअर वर चेंडू हलकेच उडवण्याचा प्रयत्न. त्या दरम्यान यष्टी रक्षक चांगल्या प्रकारे आपलं काम पार पाडतात. रनआउट स्वरूपाची ही विकेट पंकज सारंग यांची.
पोटान मारू सांग. षटकार जाऊन स्टंपिंग स्वरूपाची विकेट होती अंकित महाडिक्याच्या खात्यामध्ये ही पहिलीच विकेट संघाला मिळते 6वी सफलता. आता मात्र पंकज सारंग यांची जागा घेण्यासाठी येत आहेत ते मिस्टर प्रशांत पुजारे. आमचे सहाय्यक तुषार पुजारे सांगतात की एक हार्ड हिटर बॅट्समन फ्लोअरवर चेंडू डाव्या बाहेरचे चेंडू अतिरिक्त धावा जमवतायत आणि अतिरिक्त धावाने ही संघाची धावसंख्या होते ती 22 अशी. बॅटची एज लागून फर्स्ट कडे चेंडू जात आणि हा धावचित बाद होतोय तो प्रशांत पुजारे. सोने सोने जा उतर जा. तुषार आहे का उत्तर गौरव नाही ना येता तो पाटी गौरव नाही ना येता नावच नाही राहत. एक हुआ किती हवे त्याचं टाक एक हवा नावा टाकलं ती खेळ खेळ काय आता मात्र बबन जोशी यांची जागा घेण्यासाठी येतोय तो आराध्य गाडी. नाही का गेलो चिरदाव चेंडू आणि मेडन ओव्हर म्हणावी लागेल अंकित महाडिक येत सॉरी वाईट चेंडू टाकला होता महाडिक याने नाहीतर मेडन ओव्हर ठरली असती. स्ट्राईक चेंज अविनाश गाडी लवकरात लवकर ट्रॅव्हलिंग बॉक्स मध्ये यायचंय. आपली 2 मिनिटं आणि वाट पाहिली जाईल. इल्लो जाग्या मात्र वैयक्तिक पहिलं संघटने शेवटी मंथन धुरी चटणी प्रकारचा कट केला आपल्या फळग्रूम मध्ये. प्रशांत पुजारे म्हणतात थांबा अजूनही मी मॅच काढू शकतो. ओव्हर तूच काढ खेळून. प्रशांत पुजारे यांनी जर षटकार ठोकला तर तुषार पुजारे यांच्याकडून एक लिंबू सरबताचा ग्लास बाबू तूच खेळ खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू जातो. अजूनही बक्षीस लागू आहे. प्रशांत पुजारे यांनी चौकार किंवा षटकार ठोकला तर तुषार पुजारे यांच्याकडून लिंबू सरबताचा एक ग्लास. हलकेच आपल्या फायबर मध्ये कट केले आणि ही विकेट पडते ती प्रशांत पुजारे यांची. बक्षीस हुकत आहे. धुरी यांच्या खात्यामध्ये एक विकेट जमा होते आणि संघाला मिळते 8वी सफलता. रहिए रहिए बंड्याक सोडून जाऊ बंड्याक सोडून जाऊ जाईल काय माहिती सोडून येऊ आणि विनायक सांग खेळायचा म्हणून विनू होया आता का सांग खेळायचा म्हणून. यंगस्टर क्रिकेट संघाने आमच्या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल त्यांचे खूप आभार. असं सहकार्य करत आणि गणेश कृपा क्रिकेट संघाला पुढील फेरीत पदार्पण झाल्यामुळे अभिनंदन. त्यानंतर होणारा